जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे बघा छान बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या तयार आहेत आणि आपण तळून बघूया. तेल छान गरम झालेलं आहे. तर बघा एकदम मस्त फुलत आहेत आणि पांढऱ्या शुभ्र होत आहेत आणि दिसायला पण बघा सुंदर दिसत आहेत. चवीला पण अप्रतिम झालेत. एकदम पांढरा शुभ्र कलर आलेला आहे. याचं प्रमाण, तसेच किती वेळ साबुदाणा भिजत घातला, तसेच कशा पद्धतीने आपण या चकल्या बनवल्यात, तर याची संपूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर बघा सुंदर तळून होत आहेत. खूपच छान दिसत आहेत. दिसायला तर दिसतातच आहे, खायला पण खूप छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला तोडून पण दाखवते बघा. बिलकुल हाताला तेल लागत नाही, तेलकट पण नाही झालेल्या. खूप छान झालेल्या आहेत. सुंदर अशी रेसिपी झालेली आहे आणि हे उपवासाला आपल्याला पटकन तळून खाता येतात. ऐन वेळेस साबुदाणा भिजत घातला नसेल, अशा पद्धतीने चकल्या करून ठेवल्या तर फारच कामाला येतात. दिसायला पण सुंदर दिसत आहेत. तर चला आपण किती साहित्य घेतलंय साबुदाणा बटाटे ते पाहूया. तर इकडे मी 1 किलो साबुदाणा रात्री भिजत घातलेला. तर अशा पद्धतीने छान टम्म फुगला आहे आणि अगदी सुटसुटीत झालेला आहे. तर बघा हाताने पण असा स्मॅश केला तर अगदी पटकन मऊ होतोय. तर आता तो 1 किलो साबुदाण्याला मी इकडे 2 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्या मोठ्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. तर आता हा साबुदाणा जो आहे ना, तो आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे. तर असं शिजवून घेतल्यामुळे जी चकली आहे ना, छान खुसखुशीत पण होते आणि जो कच्चेपणा आहे ना साबुदाण्याचा, तो पण राहत नाही. तर साबुदाणा आपल्याला थोड्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर आता हे पाणी उकळलं ना की 1 किलो साबुदाणा आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मंद गॅसवरती छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत शिजू द्यायचा. आता हा पांढरा दिसत आहे ना, तर त्याचा पाणी कलर झाला ना की तो शिजला असं समजायचं. अशा पद्धतीने हा साबुदाणा छान शिजवून घ्यायचा. आता हे पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती त्याला शिजू द्यायचं. फक्त 2-2 मिनिटांनी आपण हलवून बघायचं, चेक करायचं, कारण खाली बुडाला लागू नये म्हणून. तर अशा पद्धतीने आता हा थोडा शिजलेला आहे. तर आपण हलवून घेऊया आणि त्याच्यानंतर परत झाकण लावून ठेवायचं. त्याचा कलर आता चेंज होत आहे बघा. एकदम पांढरा शुभ्र होता तो, आता पाणी कलर होत आहे. तर अशा पद्धतीने साबुदाणा शिजवून घेतला की चकल्या पण छान खुसखुशीत अशा होतात आणि जो साबुदाण्याचा कच्चेपणा निघून जातो. तर बघा सुंदर असा शिजत आहे. ऑलमोस्ट हा शिजून झालेला आहे. तर आता ह्याला बाजूला ठेवूया झाकण लावून थंड होण्यासाठी. तर इकडे मी बटाटे घेतलेले आहेत 2 किलो. साल काढून घेतलेले, त्या हाताने छान कुस्करून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खिसणीवर पण खिसून घेऊ शकता. पण जेव्हा आपण सोऱ्यातून काढतो ना, तर एखादी गाठ वगैरे बटाट्याची राहिली तर मग तो चकली व्यवस्थित होत नाही. त्यासाठी मी आता हे असं कुस्करून घेणार आणि मग पुरण चाळायची जी चाळणी आहे ना, त्याच्यावरती स्मॅश करून घेणार, म्हणजे एकदम बारीक होणार. तर आता हे छान हाताने कुस्करून घेतलेत. आता ह्या चाळणीवरती थोडे थोडे बटाटे टाकून एका वाटीने त्याला अशा पद्धतीने हे गाळून घेणार. ज्या पद्धतीने आपण पुरण करतो ना पुरणपोळीचं, सेम तीच पद्धत वापरायची. हे अशा पद्धतीने एकदम एकजीव होतो बटाटा. बिलकुल त्याच्यामध्ये
गाठी राहत नाहीत, काही नाही. तर बघा छान असा सगळा वाटून झालेला आहे बटाटा. आता तिकडे आपला साबुदाणा पण छान थंड झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. तर आता साबुदाणा बघा छान शिजलेला आहे, एकदम पाणी कलर झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हा सगळा बटाटा आपण टाकून घेऊया. आता थोडी 10-12 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मी वाटून घेतलेल्या आहेत आणि लाल मिरचीचं चिली फ्लेक्स घेतलेले आहे. आता दोन्ही पण टाकणार, त्यामुळे कलर बघा खूप छान दिसतो, रेड कलर आणि हिरवा कलर, ग्रीन कलर. आणि चवीनुसार मीठ आणि हे सगळं टाकून छान एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं हाताने. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. दिसायला पण खूप सुंदर दिसतं, हिरवा आणि रेड कलर, चिली फ्लेक्सचा रेड कलर आणि हिरवी मिरची पण जाडसरच वाटायची, त्यामुळे दिसायला पण सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. दोन्ही वस्तू साबुदाणा पण आणि बटाटे पण एकदम थंड झालेले, त्यामुळे आपण हाताने एकजीव करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. खाली चादर टाकली आहे, वरती प्लास्टिक घातलेलं आहे. आता ह्या सोऱ्यामध्ये पळीने टाकून घ्यायचं आणि मग एक एक चकली सोडायची. एकदम सोपी रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने केलेल्या चकल्या खूपच छान होतात, चवीला अप्रतिम होतात, खुसखुशीत लागतात, त्याच्यात कच्चेपणा राहत नाही आहे आणि त्यामुळे चवीला फार चांगल्या लागतात. तर अशा पद्धतीने ह्या चकल्या सोडून घ्यायच्या सगळ्या. तर बघा सुंदर होत आहेत, कलर पण मस्त दिसतोय, ऊन पण भरपूर आहे. लवकरच सकाळी घातले, त्यामुळे आता दिवसभर छान सुकल्या जातील. तर अशा पद्धतीने ह्या चकल्या सगळ्या प्लास्टिकवरती सोऱ्याने सोडून घ्यायच्या चकलीच्या साच्याने. वा मस्त. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. बघा संपूर्ण आता चकल्या घालून झालेल्या आहेत. तर मस्त 2-3 दिवसामध्ये एकदम कडकडीत वाळतील आणि मग आपण त्या भरून घेऊया. हे बघा छान कडकडीत वाळलेले आहेत, दिसायला पण सुंदर दिसत आहेत. कलर त्याचा लाल आणि हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे दिसायला पण खूप सुंदर दिसतात, तळल्यावरती पण खूप छान दिसतात. तर अशा पद्धतीने ह्या तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुगतायत. आणि मेन म्हणजे मिरचीचा वापर फार कमी केलेला आहे, त्यामुळे जेव्हा आपण चकली खातो ना तर ठसका लागत नाही. एकदम कमी प्रमाणात मिरची टाकलेली आहे. छान अशा तळून घ्यायच्या आणि उपवासाला तुम्ही खाऊ शकता. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.